नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षीचा अपडेट आपण बघणार आहोत अतिवृष्टीचा परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा की हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये किती निधी शेतकऱ्यांना मंजूर झाला आणि किती वाटप झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। शेवटपर्यंत बघा। शेवटी आपण चार्ट देखील बघणार आहोत की कोणत्या तालुक्यानुसार कशी अपडेट आहे। जिल्ह्यातील 4,03,861 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट रक्कम हस्तांतरित प्रणाली डीबीटी प्रणालीद्वारे अनुदानाची रक्कम वाटप करण्यात आलेली आहे। आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची जी काही रक्कम आहे ती वाटपाला सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी पुरामुळे परभणी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या 6 तालुक्यातील 391 गावातील जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण 1,51,222 हेक्टरवरील पीक नुकसानीपोटी 2,38,530 शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी वितरणास मंजुरी दिली आहे। आता बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे या 2,36,050 शेतकऱ्यांना 180,21,10,119 रुपयांचा निधी वितरणास करण्यास मंजुरी देण्यात आली होती आणि त्यानुसार ते वाटप देखील सुरू झालं आहे। आता आपण चार्टनुसार बघून घेऊया मित्रांनो की कोणत्या जिल्ह्याला किती तालुक्यानुसार आपण बघणार आहोत। बघा, आपण बघणार आहोत परभणी, जिंतूर, सेलू, मानवत असे जे काही सगळे तालुके आहेत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा, हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव या सगळ्या तालुक्यांचा आपण अपडेट बघणार आहोत। सुरुवातीला परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर रक्कम होती 36,75,00,000 तर वाटप झाले 27.34 कोटी। आता जिंतूर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये 56,59,00,000 रुपये मंजूर झाले होते, वाटप झाले आहेत 35,15,00,000। सेलू तालुक्यात 22,41,00,000 मंजूर झाले होते आणि वाटप झाले फक्त 15,12,00,000। मानवतमध्ये 25,01,00,000 तर वाटप झाले 17,38,00,000 रुपये। पाथरी तालुक्यात 2,71,00,000 रुपये मंजूर झाले होते, वाटप झालेत 1.66 कोटी। सोनपेठमध्ये 5,75,00,000 रुपये मंजूर झाले होते आणि वाटप झालेत 4,30,00,000। गंगाखेडमध्ये 29,86,00,000 रुपये मंजूर झाले होते, वाटप झाले आहेत 21,04,00,000। पालम तालुक्यात 8,60,00,000 रुपये मंजूर झाले होते, वाटप झालेत 5,19,00,000। पूर्णा तालुक्यात 11,71,00,000 रुपये मंजूर झाले होते, वाटप झाले आहेत 8,41,40,00,000। हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुका 33.33 कोटी मंजूर झाले होते, वाटप झालेत 27,63,00,000। कळमनुरीमध्ये 39,46,00,000 रुपये मंजूर झाले होते तर 33.10 कोटी एवढे वाटप झाले आहेत। वसमत तालुक्यामध्ये 34,89,00,000 रुपये मंजूर झाले होते, वाटप झाले आहेत 31.3 कोटी। औंढा नागनाथमध्ये 32,52,00,000 रुपये मंजूर झाले होते, वाटप झाले आहेत 28,07,00,000। सेनगावमध्ये 39,99,00,000 रुपये मंजूर झाले होते, वाटप झालेत 31.94 कोटी। जर आपण विचार केला ही जी काही मंजूर रक्कम आहे या मंजूर रकमेच्या फक्त आणि फक्त 70% रक्कम इथे वाटप झालेली आपल्याला दिसत आहे। उर्वरित जी काही रक्कम आहे ही उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का ट्रान्सफर होत नाही तर याला कारण देत आहेत ते ई-केवायसी न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात येऊ शकत नाही आहे असं देवेंद्र फडणवीसने सांगितलं। मग ही जी काही रक्कम आहे ही रक्कम जाणार कुठं? मग हे जे पॅकेज आहे तुमचं 31,000 कोटीचं हे का फक्त फुगवटा आहे, फक्त रक्कम आहे, फक्त आकडा आहे? प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 60 ते 70% रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत ट्रान्सफर झालीत। पुढची रक्कम लवकरात लवकर ट्रान्सफर होईल जर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलं तर। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सरकार हरामखोर सरकार आहे, लबाड सरकार आहे, त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या आणि पैसे मिळवून घ्या। धन्यवाद।